नमस्कार एव्हरीवन, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचा माझ्या यूट्यूब चॅनलवरती सोहम घाग ब्लॉग्सवरती. तर काही चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला पहिला सबस्क्राईब करून घ्या, त्यानंतर व्हिडिओला लाईक करून घ्या. ही व्हिडिओ शेअर करा, जास्तीत जास्त शेअर करा. घरात तुमच्या जेवढे असतील त्या सगळ्या फोनवरून सबस्क्राईब करून टाका. आणि आता येतो मेन मुद्द्याच्या गोष्टीवरती. आज गाईज मी एक गोष्ट अशी केलेली आहे, थंबनेल आणि टायटलमध्ये बघितलं LED लाईट लावले वेगो. तर ती LED लाईट आहे ना गाईज, ती गाईज LED लाईट आहे ना, ही दोन प्रकारे म्हणजे हे होते भेटते. म्हणजे एक येल्लोमध्ये आणि दुसरी म्हणजे व्हाईटमध्ये. तर तुम्हाला ती LED लाईट दाखवायची आणि तुम्ही आता मला प्रश्न विचाराल, पहिली जी लाईट होती ती काय झाली? पहिले जे दोन हॅलोजन होते ते काय? त्या हॅलोजन गॅस मी प्लॅन करतो मेस्ट्रोमध्ये लावायचे. तर त्याच्यावरती पण लवकर डेडिकेटेड ब्लॉग टाकीन, नाही तर कुठल्या तरी ब्लॉगमध्ये एक छोटीशी क्लिप देईन. आणि आता तुम्हाला गॅस दाखवून देतो आपली सर्वांची लाडकी वेगो. तर गॅस वेगो पहिला पूर्ण लुक दाखवतो वेगोचा समोर. तर गॅस हे बघू शकता आपली TVS वेगो माझी. हे बघा, हे दोन गॅस लाईट लावलेत आणि फोकस गॅस एकदम भारी आहे. येल्लोमध्ये इतका चांगला नाही देत फोकस, पण व्हाईटमध्ये जो फोकस येतो गॅस रोडवरती जो पूर्ण लांबपर्यंत बघू शकतो बरंच काही. आणि त्यानंतर तुम्ही इथं बघू शकता हा पेंट पूर्ण परत नवीन करायला लागला, कारण हे बघ कसा कलरच खराब झाला याचा. तर आता मी विचार करतो की तिला पूर्ण आता रिपेंट करायची पूर्ण गाईज. आधीच केलेली रिपेंट, पण आता टोटली गाईज मी नवीन पेंटमध्ये रिपेंट करायचं बघतो. आता बघू कुठला, नाही तर ही आहे ती बरी आहे. हा एवढा काही हे नाही, प्रॉब्लेम नाही. पण आता तुम्हाला एक एक गोष्ट दाखवून देतो लाईट कशी भेटते. तर गाईज ही लाईट जर लावायची असेल तुम्हाला, गाईज हवा पण जाम चालले, आवाज थोडा असं हे होत असेल. गाईज हे रब्बरचे ग्रीप पण लावलेले आहेत इथं ब्रेकला आणि हँडलला, बघू शकता तुम्ही. आणि त्यानंतर मेन मुद्द्याची गोष्ट म्हणजे बटन लावलेलं आहे इथे, बघू शकता ऑन ऑफ असं आहे. पण ह्याच्यावरचं नाव कशामुळे गेला गाईज माहिती आहे? मी गाईज गाडीमध्ये पेट्रोल टाकला आणि माझा हात होता पेट्रोलचा आणि मी लाईट चालू करेल, त्यामुळं बटनावरचे नावच सगळं गेले. आणि आता हा बघू शकता तुम्ही, हा एक बटन आहे, हा पण काय हा बटनाशिवाय चालूच नाही लाईट. ह्याचा तुम्हाला एक दाखवतो. ही बघा, ही आहे व्हाईट लाईट. बटन एकदा दाबला का येल्लो होते. येल्लोमध्ये लुक चेक करू शकता तुम्ही, एकदम दोन डोले वाटतात मॉन्स्टरचे, एकदम कडक गायची लाईट आहे. त्यासोबत ही आतमधली लाईट पण कॉम्बिनेशनमध्ये मिळते. रात्री जो लुक येतो ना गाईज गाडीचा, एकदम म्हणजे फिदा व्हाल तुम्ही या गाडीवरती, इतका भारी रात्रीचा लुक येतो. पण गाईज हे हा जो पहिला गाईज मी असा डिझाईन केलेला ना, तो थोडा वेगळा होता. त्यामध्ये हा नाव नव्हता येत, फक्त असा पूर्ण होता. पण आता मी विचार केला काय जरासं आपली क्रिएटिव्हिटी दाखवून थोडंसं असं करूया. हा पूर्ण असा मी केलेला आहे, पण मी अशी एक हे ब्लेडनी फिश मारून तो काढून आणि एक साईडचं पूर्ण बनवून, म्हणजे गाडी असा डोला मारते असं दाखवलेलं आहे पूर्ण ह्याच्यामध्ये. आणि गाडी एकदम मॅच होते. फक्त जरसं आहे तर मीटरच्या मुलं थोडेसे वांदे झालेले आहे, कारण मीटर व्हाईट दिसतोय, नाही तर हा पूर्ण ब्लॅक दिसला असता ना, पूर्ण कडक दिसला असता. आणि हे जोपर्यंत शो भेटत नाही तोपर्यंत काही गाडीला मजाच नाही राहिले, कारण काही शो आहे ना गाईज पूर्ण पनवेलपासून कुर्ला बिर्ला सर्व काही काढला, पण गाईज कुठंच तिचा शो काय मिळालेला नाही. तर आता मी बघते अलिबागला जायचा प्लॅन करतो आहे लवकरच, कारण शो घ्यायसाठी. आणि खालचा पण गाईज मॅट होता, त्याला पण गाईज मी ग्लॉसी फिनिश दिलेली आहे. आणि त्यानंतर गाईज लुक तुम्ही चेक करू शकता कसा आहे. आणि गाईज आता डेली सिरीज चालू आहे थोड्या दिवसांसाठी, आणि स्टँडला पण गाईज मी ब्लॅक केलेलं आहे. गाईज डेली सिरीज व्लॉगची चालू आहे, ती व्लॉगची डेली सिरीज मला कशी वाटते हे कमेंट करून नक्की सांगा. आणि परत त्यानंतर गाईज मी विचार करते गाईज एक नवीन स्प्लेंडर घ्यायचा, कारण की
तिच्यावर पण मॉडिफिकेशनचे व्लॉग बनवायचे आहेत मला. कारण हा वेगो प्रोजेक्ट आता संपलेला आहे. ह्याच्यामध्ये आता मला काय कॉन्टेंट जास्त नाही, कारण कॉन्टेंट आता शोधून लावायला लागतं. इथं लाईटी होत्या चांगल्या, त्या पण मला लाईट लावायला लागल्या. आणि परत हा माउंट पण बनवायला लागला लाईटिंगसाठी. बरेचसे जुगाडबाजी करायला लागते, काय आता करणार गाईज. तुम्ही गाईज इतकी मेहनत मी करतो, तुम्हाला समजत नाही, पण गाईज मी इतकी मेहनत करतो ह्या ब्लॉगच्या पाठी, काय सांगू तुम्हाला. म्हणून गाईज एक लाईक, चॅनलला सबस्क्राईब करून टाका गाईज, कारण मेहनत जाम लागते गाईज. बोलायला सोप्पा असतो व्लॉग बनवणं, काय आहे व्लॉगमध्ये, पण काही जी मेहनत लागते ना व्लॉगमध्ये, काय सांगू मी तुम्हाला. तर गाईज व्लॉग बनवता गाईज इथं पण पेंट केलेलं आहे गाईज. आणि गाईज कशी वाटते ही ओव्हरऑल हे कमेंट करून सांगा. आणि गाईज बघा, एक स्प्लेंडर गाईज असली तर स्वस्तात मस्त आपला प्रोजेक्टसाठी. आणि गाईज आता व्हिडिओ बघण्यासाठी धन्यवाद. ही व्हिडिओ कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा, कारण की गाईज ही व्हिडिओ गाईज बनवायला जाम मेहनत लागली. आणि ह्या व्हिडिओच्या पाठी एवढी मेहनत लागली ना, काय सांगू तुम्हाला. तर बघायला ना तुम्हाला वाटत नाही, पण जाम मेहनत केली ह्या व्हिडिओच्या पाठी. पण व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. शेअर तर दाबून करा आणि लाईक सबस्क्राईब सर्व काही करा. कॉमेंट एक चांगला करा. आणि गाईज व्हिडिओ बघण्यासाठी धन्यवाद. थँक्यू. बाय. आणि असेच मिळू पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.